KNH न्यूज 24. पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी. रेकॉर्डवरील गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम शेख जेरबंद. शिर्डी परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी अटक केली आहे. पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख, वय 45, राहणार कालिकानगर शिर्डी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी दीपक किसन जाधव, राहणार लक्ष्मीनगर गल्ली नंबर 3 शिर्डी यांचा मुलगा निलेश हा शिर्डीहून सावळी विहीरकडे जात असताना आरोपी पाप्या शेख व त्याच्या साथीदारांनी त्याला अडवली. आरोपींनी पिस्तूल दाखवून शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 964 अब 2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 189(2), 191(2)(3), 190, 351(2), 352, 126 तसेच आर्म्स ॲक्ट कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी पाप्या शेख हा शिर्डी येथील फायबर कारखान्याजवळील हॉटेल रेणुका मागील काटवण परिसरात असल्याचे समजले. पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयितास पाहताच तो पळून जाऊ लागला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपीस पुढील तपासकामी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी केली आहे. KNH न्यूज 24 साठी अमोल साबणे.